नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे तांदळाची खीर. तांदळाची खीर आपण तसं केव्हाही करू शकतो, पण पितृपक्षात तांदळाच्या खीरीला विशेष महत्त्व आहे. हीच तांदळाची खीर कशी करायची ते आज बघू आपण. सगळ्यात आधी इथे पाव कप तांदूळ घेतलेले आहे. ते आपण 1-2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. खिरीसाठी नेहमी सुवासिक तांदूळच घेतला पाहिजे, म्हणजे त्याने खीर चांगली होते. आता आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि पाणी याच्यातला निथळून घेऊ. खिरीसाठी नेहमी सुवासिक तांदूळच घेतला पाहिजे, जसं की बासमती, इंद्रायणी आणि आपला आंबेमोहर तांदूळ घेतला की त्याची खीर छान होते, त्याची चव चांगली लागते खिरीची. आता हे तांदूळ आपले एक अर्धा तास किंवा 15 मिनटं आपण हे असेच निथळत ठेवून देऊ आणि मग पुढची कृती नंतर बघू. आता 15 मिनटानंतर आपल्या तांदूळातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तांदूळ मिक्सरमधून बारीक करून झालेले ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे. गॅस सुरू करून याच्यात 1 टेबलस्पून तूप घालू. तूप गरम झालं की आपण याच्यात हे ड्रायफ्रूटचे काप याच्यात आपण चांगले परतून घेऊ. यामध्ये आपण बदाम, काजू, चारोळी आणि किसमिस आपण नंतर घालणार आहे. आता आपले हे ड्रायफ्रूट चांगले तळून झालेले आहे. आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. खिरीसाठी आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते या कढईत आपण घालून घेतलेलं आहे आणि आता हे उकळेपर्यंत चांगलं याला आपण उकळून घेऊ आणि मग नंतर पुढची कृती करू. आता तुपामध्ये हे बारीक केलेले तांदूळ आपण घालून घेऊ आणि चांगले परतवून घेऊ. आता 5-6 मिनिटानंतर आपले तांदूळ चांगले परतवून झालेले आहे. आपण गॅस बंद करून देऊ. नेहमी खिरी करता नेहमी फुल फॅट दुधाचाच वापर करायचा, म्हणजे आपली खीर छान क्रीमी आणि चांगली होते, घट्टसर होते. आली आहे. आपण याच्यामध्ये भाजून घेतलेले तांदूळ याच्यात घालून घेऊ. त्याला उकळी आलेली आहे. आपण हे तांदूळ परतलेले याच्यामध्ये घालून घेऊ. गॅसची फ्लेम लो फ्लेमच ठेवायची आणि चांगलं उकळून घ्यायचं 5 ते 10 मिनिट. खीर चांगली आटलेली आहे आणि याच्यातले तांदूळ पण चांगले शिजलेले आहे. आता आपण याच्यात साखर घालून घेऊ. आणि हे ड्रायफ्रूटचे काप पण घालून घेऊ. आणि पुन्हा एकदा याला 5 ते 10 मिनिटं चांगलं शिजू देऊ. चांगलं उकळी काढून घेऊ.
5 ते 6 मिनिटानंतर आपली खीर चांगली उकळून तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. कारण ती थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होते, म्हणून या स्टेजलाच गॅस बंद करून द्यायचा. आता आपण याच्यामध्ये विलायची आणि जायफळ पावडर घालून घेऊ आणि चांगलं एकदा ढवळून घेऊ. तसंच किसमिस पण घालून घेऊ. गॅस बंद केल्यावरच आपण विलायची आणि जायफळ पावडर आणि किसमिस घातलेली आहे, कारण की गरम ह्याच्यात जर उकळवलं तर विलायचीचा वास चांगला राहत नाही, त्याला वास येत नाही खिरीला, म्हणून बंद केल्यानंतर मगच घालायची. आपली छान अशी टेस्टी अशी खीर तयार झालेली आहे.